नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी मी पहिल्यांदा फ्लावर, बटाटा, शिमला मिरची आणि वाटाणा असा शिजवून घेतलेला आहे। तर हा एकदम असा आता बारीक करून घ्यायचा आहे। तसेच पावभाजी करण्यासाठी मी दोन टोमॅटो कापलेले आहेत आणि एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, कारण की ही आधी आपलं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेलं आहे ते टाकून घेणार आहे। तर त्या साह्याने ह्या भाज्या अशा बारीक करून घेणार आहे। ह्या पाहू शकता आपला टोमॅटो आणि कांदा पण मस्त असा शिजत आलेला आहे। मला जसं तिखट हवं तसं। तर मी 2 चमचे टाकते मसाला टाकायची। थोडेसे गरम केले म्हणजे पाव छान लागतात। हा मित्रांनो, आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकूया। पावभाजी तयार झालेली आहे। त्याच्यावरती मस्त असं यम्मी बटर टाकलेलं आहे। सोबतीला बटर लावलेले पाव, कांदा आणि लिंबू। तर ही पावभाजी खूपच टेस्टी झालेली आहे। तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।